Hello students, welcome to SPM Polytechnic Kumte Solapur. This is the 6th video lecture on unit number 3, Array and String. I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department. In this video lecture, we will going to see string handling functions. Okay, so let us start with today's video lecture. In previous video lecture, we had discussion on what is string, how to declare and how to initialize the string, and we have introduction of string handling functions from standard library. So what are that? So विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रिंग हँडलिंग फंक्शनसाठी आपण स्टँडर्ड लायब्ररी यूज करणार आहे, तर तो आहे string.h फाईल. ओके, तर the header file string.h has many functions that perform certain operations on string. तर काही स्ट्रिंग वरती ऑपरेशन करण्यासाठी आपण string.h ही हेडर फाईल यूज करणार आहोत. सो दीज आर द सम फंक्शन्स विच आर इन्क्लुडेड इन string.h टू वर्क विथ सम स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स. तर बघा काय बोललेलं इथं, दीज फंक्शन मेक आवर प्रोग्राम वर्क मच सिम्पलर. वी विल सम of the functions supported by this header file are as follows. तर काय काय आहेत त्याच्यामध्ये, तर पहिला आहे स्ट्रिंग लेंथ. len म्हणजे लेंथ आहे, स्ट्रिंग लेंथ फंक्शन, स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग कॅट, स्ट्रिंग कंपेअर, स्ट्रिंग लोअर, स्ट्रिंग अप्पर अँड स्ट्रिंग रिव्हर्स. तर असे टोटल 7 फंक्शन्स आहेत. तर ह्या प्रत्येक फंक्शनचं इन्फॉर्मेशन आणि त्याच्यावरचे एक प्रोग्राम आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ दॅट फंक्शन्स. फर्स्ट इज स्ट्रिंग लेंथ. आता लेंथ म्हणजेच कळते, काय कळते तुम्हाला, एखाद्या स्ट्रिंगची, तर त्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण स्ट्रिंग लेंथ हे फंक्शन यूज करणार आहोत. सो इथं काय बोललेलं आहे बघा, स्ट्रिंग लेंथ कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ स्ट्रिंग अँड रिटर्न अँड इंटिजर. तर कधीही लेंथ हे कसं असतं, इंटिजरमध्ये असतं. फ्लोटमध्ये पण असू शकतं. आता लेंथ सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये असं काउंट करणार नाही आहे आपण, त्या स्ट्रिंगमध्ये किती लेटर्स आहेत हे आपण काउंट करणार आहोत. सो तो इंटिजरमध्येच असणार आहे, कारण लेटर हाफ तर नसतो. ओके, स्ट्रिंग लेंथ डझंट काउंट द नल कॅरेक्टर. तर आपल्याला माहिती आहे, आपण कधीही स्ट्रिंग डिक्लेअर करताना काय करतो, त्याची जी साईज आहे तर ती आहे त्या कॅरेक्टरपेक्षा एकनी वाढवतो, बिकॉज आपल्याला त्याच्यामध्ये नल कॅरेक्टर इन्क्लूड करायचं आहे. नल कॅरेक्टरचं काय फंक्शन आहे, इट इंडिकेट्स एंड ऑफ दॅट स्ट्रिंग. ओके, बट जेव्हा आपण लेंथ कॅल्क्युलेट करणार आहे तेव्हा ती नल कॅरेक्टर काउंट केली जाणार नाही. ओके, बघा एक प्रोग्राम दिलेली आहे इथे. काय म्हणतोय ह्या प्रोग्राममध्ये, राईट अ सी प्रोग्राम टू ॲक्सेप्ट अ स्ट्रिंग फ्रॉम युजर अँड प्रिंट इट्स लेंथ. एक स्ट्रिंग आपल्याला युजरकडून घ्यायचं आहे आणि त्याची लेंथ त्याला प्रिंट करून दाखवायची आहे. तर आपल्याला माहिती आहे, तर बघा एक बेसिक चेंज काय आहे ह्याच्या प्रोग्राममध्ये. ओके, तर स्टँडर्ड हेडर फाईल्स इथे प्रत्येक वेळी आपण 2च ॲड करायचो, राईट. आता एक वाढलेली आहे, विच इज दॅट इज string.h फाईल. जेव्हा आपल्याला हेडर फाईल्समधून एखादी फंक्शन यूज करायची असेल तर तिथे आपल्याला प्री प्रोसेसर इन्क्लूड करावा लागतो. ओके, जेव्हा तुम्ही हा string.h फाईल इन्क्लूड केलेला नसेल तर ह्या स्ट्रिंग लेंथचा काहीही उपयोग होणार नाही. ओके, तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज दॅट, इन्क्लूड string.h फाईल. ओके, प्री प्रोसेसर 3 ॲड करा. फर्स्ट stdio.h, conio.h आणि string.h. आफ्टर दॅट मेन फंक्शन आहे. त्याच्यानंतर एक स्ट्रिंग मला युजरकडून घ्यायची आहे. आता तो युजर किती कॅरेक्टरचा स्ट्रिंग टाईप करून देईल माहीत नाही, त्यासाठी मी मॅक्सिमम 25ची साईज ठेवलेली आहे माझ्या स्ट्रिंगची. तर इथे बघा इंट आय दिलं आहे मी. ओके, इंट काय दिलं आहे, आय दिलेला आहे. आय कॅपिटलमध्ये आहे. ओके, सॉरी आय नाही आहे, तो एल आहे, स्मॉल एल. लेंथ इज इक्वल टू एल ना, एल फॉर लेंथ. ओके, हा इंटिजर आहे एल. एल कशासाठी, कारण स्ट्रिंग लेंथ हा काय रिटर्न करतो, रिटर्न म्हणजे काय आउटपुट देतो आपल्याला, तर तो इंटिजरमध्ये आउटपुट देतो. सो मी काय केली आहे, एक इंटिजर एल म्हणून डिक्लेअर केली आहे, ज्यामध्ये स्ट्रिंगची लेंथ स्टोअर करणार आहे मी त्यासाठी. तर मी युजरकडून एक स्ट्रिंग घेते, एंटर स्ट्रिंग प्रिंट केलाय.
त्याच्यानंतर गेट्स आपल्याला माहिती आहे. गेट्स काय करतो, एक स्ट्रिंग युजरने जी दिलेली आहे, गेट्स म्हणजेच एक स्कॅनएफची आपण ही लिहिलेली आहे सिंटॅक्स. ओके, गेट स्ट्रिंग जे युजरने स्ट्रिंग दिलेली आहे ती घ्या, स्कॅन करा. आफ्टर दॅट ओके, इथे सेमिकोलन राहिलेला आहे. आफ्टर स्ट्रिंग नंतर एक सेमिकोलन राहिलेली आहे ती लिहून घ्या इथे. ओके, आफ्टर दॅट एल जो माझा इंटिजर आहे तर त्यामध्ये मी काय करते, स्ट्रिंग लेंथ ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग, जो माझं स्ट्रिंगचं नाव आहे ते आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. सपोज तुमच्या स्ट्रिंगचं नाव नेम असेल तर तुम्ही ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, नेम लिहायचं आहे. आणि आता काय होईल, स्ट्रिंग लेंथ हा फंक्शन काय करतो, जो काही स्ट्रिंग आहे ब्रॅकेटमध्ये लिहिलेला तर त्या स्ट्रिंगचा साईज फाइंड आउट करतो आणि तो एलमध्ये स्टोअर करून ठेवतो. आपल्याला काय करायचं आहे, तो आता लेंथ प्रिंट करायचा आहे. तर मी इथे प्रिंटचे दोन मेथड तुम्हाला दाखवले आहेत. तुम्ही प्रिंटएफमध्ये सुद्धा डायरेक्टली लेंथ फाइंड आउट करू शकता. तर ह्याप्रमाणे तुम्ही प्रिंटएफचा स्टेटमेंट लिहा. अदरवाईज एलमध्ये तुम्ही त्याचे साईज घेतलेले आहेत आणि एल डिस्प्ले करू शकता. तर ह्या दोन टाईपमध्ये तुम्ही स्ट्रिंग लेंथ डिस्प्ले करू शकता. आफ्टर दॅट गेट ch आणि स्टॉप. तर बघा माझा आउटपुट कसा आलेला आहे. एंटर अ स्ट्रिंग, युजरने एंटर केलेलं आहे गुड मॉर्निंग. ओके, तर बघा काउंट करा तुम्ही हे किती लेटर्स आहेत. गुड मॉर्निंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि सिम्बॉल 12. ओके, तुम्ही तर म्हणताय 12च लेटर्स आहेत म्हणजे 11 लेटर्स आणि एक सिम्बॉल. मग मॅडम तुम्ही इथे तरी आउटपुट 13 दाखवत आहे असं का. तर ह्याचं काय मिनिंग आहे बघा. तर ह्याच्यामध्ये आपण गुड नंतर इथे एक स्पेस ठेवलेला आहे. ओके, तर स्ट्रिंगमध्ये स्पेस ही काउंट केला जातो. जेव्हा लेंथ आपण फाइंड करतो एखाद्या स्ट्रिंगची तर त्यामध्ये स्पेस ही फाइंड आउट होते, स्पेस ही काउंट होते. सो द लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 13. ओके, डाऊट क्लिअर झालेलं सगळ्यांचं, व्हेरी गुड. मग स्ट्रिंग लेंथ आता सगळ्यांना समजलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, स्ट्रिंग कॉपी. काय करायचं, मला एक स्ट्रिंग दिलेली ती कॉपी करायची. कसं करणार बघा, ह्याची फंक्शन काय आहे, स्ट्रिंग कॉपी. दिस स्ट्रिंग फंक्शन इज युज्ड टू कॉपी वन स्ट्रिंग इनटू अनदर. एक स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये कॉपी होते. कशी कॉपी होते त्याचे काय रूल्स आहेत बघूया. वाईल कॉपिंग अ स्ट्रिंग इनटू डेस्टिनेशन द इनिशियल व्हॅल्यू इज क्लिअर्ड. बघा, जेव्हा मी एक स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये कॉपी करते तेव्हा काय होणार आहे, त्याची जी इनिशियल व्हॅल्यू होती दुसऱ्या स्ट्रिंगची ती नष्ट होते, क्लिअर होते. अँड देन न्यू स्ट्रिंग इज कॉपीड इनटू डेस्टिनेशन स्ट्रिंग. ओके, कळालेलं आहे. बघूया, तर ह्याचं सिंटॅक्स दिलेलं आहे. स्ट्रिंग कॉपी, आपलं हे फंक्शनचं नाव आहे सगळं स्मॉल लेटर्समध्ये. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे, डेस्टिनेशन स्ट्रिंग म्हणजे जिथं कॉपी करायचं आहे तो स्ट्रिंग आणि ओरिजिनल स्ट्रिंग दॅट इज सोर्स स्ट्रिंग. ओके, दिस स्टेटमेंट काय म्हणतोय बघा, कॉपी स्ट्रिंग सोर्स टू डेस्टिनेशन म्हणजे इकडचा इकडे जाईल. तर सोर्समध्ये असलेली स्ट्रिंग डेस्टिनेशनमध्ये कॉपी होईल आणि डेस्टिनेशनमध्ये ऑलरेडी असलेली स्ट्रिंग क्लिअर होईल. द प्रोसेस ऑफ कॉपिंग द कॅरेक्टर्स फ्रॉम सोर्स स्ट्रिंग टू डेस्टिनेशन स्ट्रिंग स्टॉप्स आफ्टर मुव्हिंग द टर्मिनेटिंग नल कॅरेक्टर. ओके, कधीपर्यंत हे कॉपी होत जाणार आहे, जोपर्यंत नल कॅरेक्टर येणार नाही तोपर्यंत कॉपी होत जाणार आहे. ओके, अँड देन द फंक्शन रिटर्न डेस्टिनेशन स्ट्रिंग. तर नंतर काय होईल, डेस्टिनेशन स्ट्रिंगमध्ये असलेली जी स्ट्रिंग आहे तर ती प्रिंट होईल. एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, डायरेक्ट प्रोग्रामच बघूया. राईट अ सी प्रोग्राम टू कॉपी वन स्ट्रिंग इनटू अनदर स्ट्रिंग. काय प्रोग्राम दिलेले, तर ह्या प्रोग्राममध्ये सुद्धा आपण स्ट्रिंग डॉट एच फाईल इन्क्लूड करतोय. बिकॉज आपण काय करतोय, स्ट्रिंग कॉपी हा एक फंक्शन स्ट्रिंग डॉट एच हेडर फाईलमधला यूज करतोय. सो त्यासाठी आपल्याला स्ट्रिंग डॉट एच इन्क्लूड करावं लागेल. आता मी काय करते बघा, स्ट्रिंग कसं डिक्लेअर करायचे ह्याची मी अजून एक मेथड इथं घेतली आहे. सो ह्याला ब्लॅक कलर दिलेले आहे मी. हे एक नवीन टाईपमध्ये तुम्ही डिक्लेअर करू शकता. ओके, बघा स्ट्रिंग 1 काय आहे माझी 25 त्याचं साईज आहे. तर मी जेव्हा मला स्ट्रिंग इनिशियलायझेशन आणि डिक्लेरेशन ॲट ए टाइम करायचं असेल तर मला डबल कोटमध्ये स्ट्रिंग लिहावी लागेल. काय बोलले मी, इनिशियलायझेशन आणि डिक्लेरेशन एकाच वेळी करायची असेल तर डबल कोटमध्ये मला काय लिहावं लागेल, स्ट्रिंग लिहावं लागेल. ठीक आहे, स्ट्रिंग 1 मध्ये CPR आहे, स्ट्रिंग 2 मध्ये सी प्रोग्रामिंग आहे. तर मी आता काय करते बघा,
आता डेस्टिनेशन कुठलं आणि सोर्स कुठलं, तर मला कशावरून कळणार, ह्याच्यावरून कळणार. पहिला डेस्टिनेशन असतो म्हणजे स्ट्रिंग 1 मध्ये स्ट्रिंग 2 कॉपी करायची मध्ये, म्हणजे असं जायचं आहे. ओके, तर बघा आता काय होईल. पहिल्यांदा आउटपुट बघूया. बिफोर कॉपी काय झालेलं आहे, डेस्टिनेशन स्ट्रिंग काय आहे, CPR आहे. सोर्स स्ट्रिंग काय आहे, सी प्रोग्रामिंग आहे. राईट, डेस्टिनेशन स्ट्रिंग कोणतं आहे, CPR आहे, आणि सोर्स कुठलं आहे, सोर्स स्ट्रिंग सी प्रोग्रामिंग आहे. जेव्हा मी स्ट्रिंग कॉपी हे फंक्शन यूज करते, तेव्हा काय झालेलं आहे, आफ्टर कॉपी काय होतोय, डेस्टिनेशन स्ट्रिंगमध्ये सुद्धा सी प्रोग्रामिंग आहे आणि सोर्स स्ट्रिंगमध्ये सुद्धा सी प्रोग्रामिंग आहे. दोन्हीमध्ये एकच आहे, म्हणजे काय झालेलं आहे, स्ट्रिंग कॉपी हा फंक्शन सक्सेसफुली रन झालेला आहे. बरोबर, दोन्ही स्ट्रिंगमध्ये सेम डेटा दिसतोय. कळालं सगळ्यांना कॉपी कसं होतोय, स्ट्रिंग कॉपी हा फंक्शन यूज करून. डेस्टिनेशन स्ट्रिंगमध्ये काय होतो, सोर्सचा जो काही स्ट्रिंग आहे तो कॉपी होतो आणि आधीचा जो CPR आहे तर तो इरेज झालेला आहे, क्लिअर झालेला आहे. राईट, क्लिअर. ओके, नेक्स्ट थर्ड आहे स्ट्रिंग कंपेअर म्हणजे काय, दोन्ही आपण कसं कंपेअर करणार, छोटा आहे, मोठा आहे, ह्याच्यापेक्षा लहान आहे, असंच कंपेअर करणार ना. तर तसंच कंपेअर करण्यासाठी आपल्याला स्ट्रिंग कंपेअर ही फंक्शन यूज करायची आहे. बघूया कसं यूज करायचं. स्ट्रिंग कंपेअर परफॉर्म एन अनसाइंड कंपॅरिझन ऑफ स्ट्रिंग 1 टू स्ट्रिंग 2. ओके, तर हा काय करतो, अनसाइंड कंपॅरिझन करतो स्ट्रिंग 1 टू स्ट्रिंग 2चा. कसं करतो बघूया. The string comparison start with first character in each string and continues with subsequent character until the end of the string is reached. Until end म्हणजे काय, नल कॅरेक्टर येईपर्यंत. तर काय करणार, हा पहिल्या स्ट्रिंग मधल्या पहिल्या कॅरेक्टरपासून असंच शेवटच्या कॅरेक्टरपर्यंत चेक करत जाणार आहे, कंपेअर करत जाणार आहे. बघा ह्याचं काय म्हणलंय सिंटॅक्स, स्ट्रिंग कंपेअर स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2 असंच आपल्याला लिहायचं आहे. ह्याचं सिंटॅक्स तुम्ही ह्याच्यापेक्षा वेगळा लिहिलात तर हा चुकीचा होऊन जाईल, कॉमा दिला नसला तरी चुकीचा होऊन जाईल. ओके, कंपेअरला CMPच लिहायचं आहे, CPM लिहिलं तरी चुकीचा होईल. स्ट्रिंगला STRच राहायचं आहे, STG लिहायचं नाही आहे. ओके, तर हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं म्हणजे तुमचा कोड सक्सेसफुली रन होईल. स्ट्रिंग कंपेअर रिटर्न अँड इंटिजर व्हॅल्यू, हा काय करतो, इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतोय, म्हणजे आपल्याला आउटपुट काय देतो, एक इंटिजर व्हॅल्यू देतोय. द व्हॅल्यू कॅन बी आयदर निगेटिव्ह, तो जर निगेटिव्ह असला, बघा मी काय म्हणते, इफ जो काही स्ट्रिंग कंपेअर आपल्याला आउटपुट देणार आहे तो जर निगेटिव्ह असेल तर त्याचा अर्थ काय आहे, स्ट्रिंग 1 इज लेस दॅन स्ट्रिंग 2. आणि तो जर 0 असेल, दिलेली आउटपुट 0 असेल, दोन्ही स्ट्रिंग सेम असण्यासारखं म्हणजे इक्वल. म्हणजे स्ट्रिंगमध्ये जर पहिल्या स्ट्रिंगमध्ये 4 लेटर्स असतील, 4 कॅरेक्टर्स असतील, तर दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये सुद्धा 4च कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे ते काय झाले, इक्वल झाले. इफ द इंटिजर व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह, जर पॉझिटिव्ह असेल तर काय, स्ट्रिंग 1 इज ग्रेटर दॅन स्ट्रिंग 2. ओके, कंपॅरिझन कसं करतो कळालेलं आहे. आपण ॲरेचाही केलं आहे. कसं केलं आहे ॲरेचा, एक त्या ॲरेमध्ये किती पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, किती निगेटिव्ह नंबर्स आहेत, असं कंपेअर केलेलं आहे. बट इथं काय करतोय, पूर्ण स्ट्रिंगची कंपॅरिझन करतोय. कळालं, ठीक आहे. कोड बघूयात. राईट अ C प्रोग्राम टू कंपेअर 2 स्ट्रिंग्स. आता बघा माझ्याकडे 2 स्ट्रिंग्स आहेत, तर आधीचंच एक्झाम्पल मी घेतलेले आहे. एका स्ट्रिंगमध्ये CPR, दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये सी प्रोग्रामिंग. काय करायचं आहे, पहिल्यांदा मला मी काय घेतली इथे, व्हेरिएबल घेतली आहे. कुठली व्हेरिएबल आहे बघा, इंटिजर आहे D. कशासाठी, मला जी काही त्याची आउटपुट मिळणार आहे, रिटर्न व्हॅल्यू मिळणार आहे स्ट्रिंग कंपेअरमधून, ती मी D मध्ये स्टोअर केलेली आहे. का, कारण मला माहिती आहे, कारण ती व्हॅल्यू आयदर पॉझिटिव्ह असणार आहे किंवा निगेटिव्ह असणार आहे किंवा 0 असणार आहे. त्याच्यावरून तर मला ठरवायचं आहे ना की दिलेली जी दोन्ही स्ट्रिंग आहेत तर ते दोन्ही इक्वल आहेत का, एकापेक्षा मोठे आहेत का एकापेक्षा छोटे आहेत. तर त्यासाठी मी काय करते, एक व्हेरिएबल घेते D, ज्यामध्ये माझी व्हॅल्यू स्टोअर होईल कंपॅरिझनची, आणि ती व्हॅल्यू मी 0शी कंपेअर करते. 0पेक्षा लेस असेल तर काय होणार आहे, स्ट्रिंग 1 इज लेस दॅन स्ट्रिंग 2, आणि ती जर इक्वल असेल तर दोन्ही स्ट्रिंग इक्वल टू 0 असेल तर दोन्ही स्ट्रिंग इक्वल, आणि ती जर
बाय डिफॉल्ट काय असणार आहे, ती ग्रेटर असणार आहे. ओके, तेच मी आउटपुटमध्ये बघूयात आपण. ठीक आहे, आउटपुट 2 वेळा प्रिंट झालेलं आहे इथं. आउटपुट काय प्रिंट होते बघा, पहिला स्ट्रिंग CPR आहे, दुसरा स्ट्रिंग C प्रोग्रामिंग आहे. ऑब्व्हियसली आपण बघितलं सांगू शकतो स्ट्रिंग 2 मोठा आहे, बरोबर आहे. म्हणून इथं काय लिहिलेलं आहे मी, आउटपुट कुठला येणार आहे. आता स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2 शी कंपेअर करतोय, म्हणजे स्ट्रिंग 1 हा काय आहे, लेस आहे, म्हणून हे आउटपुट मला मिळणार आहे. CPR इज लेस दॅन C प्रोग्रामिंग. ओके, लक्षात आलेलं आहे सगळ्यांना प्रोग्रामिंग. ठीक आहे, नेक्स्ट स्ट्रिंग कॅट. कॅट म्हणजे मांजर नव्हे. स्ट्रिंग कॅट इज अ कॉन्कॅटिनेशन. कॉन्कॅटिनेशनचा मीनिंग काय आहे, दोन्ही स्ट्रिंग जर माझ्याकडे असतील तर ते दोन्ही स्ट्रिंग मला जर एकत्र करायचे असतील तर तेव्हा त्याला एकत्र करण्याची प्रोसेस आहे, तर त्याला म्हणणार आहे कॉन्कॅटिनेशन. ओके, स्ट्रिंग कॅट दिस फंक्शन कॉन्कॅटिनेट द 2 स्ट्रिंग व्हेरिएबल्स पास्ड टू इट. म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये असलेले जे काही कॅरेक्टर्स आहेत तर ते कॉन्कॅटिनेट होतील. त्याचं सिंटॅक्स बघा कसं आहे. स्ट्रिंग कॅट str1, str2. इट रिटर्न अ स्ट्रिंग ऑफ कॉम्बिनेशन ऑफ द 2 इन द फर्स्ट स्ट्रिंग व्हेरिएबल. ह्याचं काय मिनिंग आहे बघा, जेव्हा आपण स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2 दोन्ही एकत्र करू तर ही एकत्र झालेली जी नवीन स्ट्रिंग आहे तर ती स्ट्रिंग 1 मध्ये असणार आहे. ओके, स्ट्रिंग 1 मध्ये असणार आहे. सो मला जर ते दोन्ही स्ट्रिंग एकत्र झालेले बघायचे असतील तर आउटपुट कशात बघणार, स्ट्रिंग 1 प्रिंट करून बघणार. कळालेलं आहे. बघा कोड बघूया ह्याचं. राईट अ C प्रोग्राम टू ॲक्सेप्ट 2 स्ट्रिंग, जॉईन देम अँड डिस्प्ले द रिझल्ट. कसं डिस्प्ले होईल ह्याचं रिझल्ट ते पण बघूया. दिस इज द प्रोग्राम. काय केलेलं आहे बघा, 2 स्ट्रिंग युजरकडून घेतलेले आहेत. ओके, कारण बस झालं ना CPR C प्रोग्रामिंग. आता युजरकडून घेऊयात. युजरकडून घ्यायचं असेल तर सोपं आहे ना, माझ्याकडे गेट्स तर यूज करायचं आहे. तर मी काय म्हणणार आहे युजरला, एंटर 2 स्ट्रिंग्स. फर्स्ट नेम म्हणजे विद्यार्थ्याची, सपोज विद्यार्थी आहे समजा तर विद्यार्थ्याची नाव. लास्ट नेम म्हणजे त्याचं आडनाव. दोन्ही युजरकडून घ्या. घेतल्यानंतर काय करायचं आहे, मला दोन्ही एकत्र करायचं आहे. दोन्ही वेगवेगळ्या स्ट्रिंगमध्ये आहेत. तर मी काय करते, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन यूज करते आणि फर्स्ट नेम लास्ट नेम. आणि मला जर हे दोन्ही एकत्र आलेलं आहे किंवा नाही बघायचं असेल तर मला काय करावं लागेल, फर्स्ट नेम प्रिंट करावं लागेल. म्हणून मी इथं फर्स्ट नेम प्रिंट केले. बघा माझं आउटपुट आलेलं आहे का. ओके, डेनिस रिची आहेत. डेनिस रिचीनं इनपुट दिलेलं आहे, फर्स्ट नेम लास्ट नेम दिलेलं आहे आणि त्याचं नेम जोडून आपल्याला मिळालेलं आहे. बघा डेनिस रिची हे 2 वेगवेगळे शब्द आहेत किंवा 2 वेगवेगळे वर्ड्स आहेत हे आपल्याला इथं कळत नाही आहे. एकच शब्द झालेला आहे. जर मला ह्या दोघांमध्ये स्पेस पाहिजे असतील तर अजून एक प्रिंटएफ स्टेटमेंट तुम्ही घ्या. एखादी प्रिंटएफ स्टेटमेंट तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये स्पेस तुम्ही ॲड करू शकता. किंवा तुमचं जे नाव आहे तर त्याच्यापुढे तुम्ही एक स्पेस देऊन ॲड करू शकता. ओके, म्हणजे त्या दोघांमध्ये स्पेस आपल्याला मिळेल. कळालं. ठीक आहे, नेक्स्ट स्ट्रिंग लोअर अँड स्ट्रिंग अप्पर. ओके, स्ट्रिंग लोअर आणि अप्पर म्हणजे काय, काही विद्यार्थ्यांना सुचलं पण असेल. अप्पर केस आणि लोअर केस, राईट. हां, तुम्ही खूप हुशार आहात, बरोबर आहे तुमचा आन्सर. बघूया. स्ट्रिंग लोअर, दिस फंक्शन इज युज्ड टू कन्वर्ट कॅरेक्टर स्ट्रिंग इनटू लोअर केस. तर ह्याचं सिंटॅक्स काय आहे बघा, स्ट्रिंग लोअर स्ट्रिंग 1. ओके, आपल्याला ते फंक्शनचं नाव लिहायचं आहे आणि आतमध्ये ब्रॅकेटमध्ये जे स्ट्रिंग तुम्हाला लोअर केसमध्ये करायचं आहे त्या स्ट्रिंगचं नाव लिहायचं आहे. इट रिटर्न स्ट्रिंग इन लोअर केस. हा काय आउटपुट देतो मला, रिटर्न्स म्हणजे आउटपुट लोअर केसमध्ये. ठीक आहे. स्ट्रिंग अप्पर एकदम रिव्हर्समध्ये असेल, राईट. तो लोअर देतोय, हा काय करेल, अप्पर केसमध्ये मला स्ट्रिंग बनवून देईल. आणि त्याचं हे सिंटॅक्स आहे. त्याचं आउटपुट काय असणार आहे, सॉरी इथे लोअर केस झालेलं आहे, दिस इज रॉंग. हा काय करेल, अप्पर केस. ओके, ठीक आहे. कोड बघूयात आपण डायरेक्टली. आता मजा येतो ना कोडिंग करायला. ओके, हेडर फाईल यूज केल्यामुळंच आपल्याला ही मजा येते. त्यामुळं काय झालेलं आहे, आपलं वर्क खूप कमी झालेली आहे. ठीक आहे. सेम एक्झाम्पल घेतली आहे, अप्पर केस आणि लोअर केस दोनसाठी 2 स्ट्रिंग घेतली आहे. बघा, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दोन्ही स्ट्रिंग युजरकडून घेतलेलं आहे. ओके, युजरकडून दोन्ही स्ट्रिंग घेतल्यानंतर पहिल्या स्ट्रिंगला म्हणजे फर्स्ट नेमला मी काय करते, अप्पर करते आहे. ओके, UPT झालेलं आहे, दिस इज रॉंग. माझं कोड रन होणारच नाही.
STRUPR अप्पर. ओके, हे यूज करायचं आहे. फर्स्ट नेम काय होतोय, फर्स्ट नेम जो काही युजरने टाईप केलेला आहे तो अप्पर केसमध्ये कन्वर्ट होईल आणि लास्ट नेम जे आहे तर ते लोअर केसमध्ये कन्वर्ट होईल. बघा आउटपुट येत आहे का. ओके, डेनिसनी काय केलं आहे बघा, त्याचा फर्स्ट नेम लोअरमध्ये दिलं आहे आणि मला आउटपुट काय मिळालं आहे, अप्पर केसमध्ये मिळालं आहे. आणि त्याचा सरनेम जो लास्ट नेम आहे तर तो कॅपिटलमध्ये दिला आहे, म्हणजे अप्पर केसमध्ये दिला आहे आणि इथे लोअर केसमध्ये कन्वर्ट झालेला आहे. कळालं, खूप इझी आहे. नेक्स्ट, स्ट्रिंग रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे हे पण कळालेलं असेल, आता सगळ्यांनाच कळालेच आहे कारण सगळेच हुशार आहेत, राईट. रिव्हर्स म्हणजे काय, उलटं करणे. ABCD असेल तर DCBA करायचं आहे. ओके, दिस इज व्हॉट रिव्हर्स. दिस फंक्शन रिव्हर्स द स्ट्रिंग व्हेरिएबल पास्ड टू इट. तर ह्याच्यामध्ये जे काही लेटर्स असतील किंवा व्हेरिएबल्स असतील तर ते काय होणार आहेत, रिव्हर्स होणार आहेत. तर हे त्याचं काय आहे, सिंटॅक्स. स्ट्रिंग रिव्हर्स ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग नेम. काय कोड आहे बघा, एक स्ट्रिंग घेतलं आहे मी युजरकडून आणि स्ट्रिंग रिव्हर्स करते आहे. काय आउटपुट मिळेल, डेनिस असेल तर त्याचं स्पेलिंग बघा DENNIS आहे. तर इथे काय झालेलं आहे, SINNED. कॅपिटल असेल तर कॅपिटलच राहतील, स्मॉल असतील तर स्मॉलच राहतील. त्याचं अप्पर केस लोअर केस होणार नाही, ओनली रिव्हर्स होणार आहे. ओके, सगळ्यांना समजलं. खूप इझी आहे आणि व्हेरी इंटरेस्टिंग पण आहे. एन्जॉय करू शकता तुम्ही हा कोड करत. ओके, सगळे हे कोड तुम्ही रन करून बघा ॲपवरती. नेक्स्ट, कोडिंग प्रॅक्टिस. ओके, इथं आपलं जे युनिट आहे तर तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे. ॲरे पण संपलेला आहे आणि स्ट्रिंग पण संपलेला आहे. तर स्ट्रिंगवरती काही कोड्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी घेत आहे. सो फर्स्ट आहे, राईट अ C प्रोग्राम टू एंटर स्ट्रिंग इज पॅलिंड्रोम ऑर नॉट. आता मेनली पॅलिंड्रोम म्हणजे काय, पॅलिंड्रोम तुम्हाला माहीत नसेल तर कोड काहीच समजणार नाही. पॅलिंड्रोम म्हणजे काय बघा, आउटपुटवरून सांगते मी. एंटर अ स्ट्रिंग, इथं वाव टाईप झालेले बरोबर. आता वाव जर तुम्ही उलटं लिहिलात, रिव्हर्समध्ये लिहिलात, तुम्ही ह्याला रिव्हर्स करा. रिव्हर्स केल्यानंतर काय होणार आहे, पुन्हा वावच दिसेल ना, दुसरं काही दिसणार आहे का, किंवा ते स्पेलिंग किंवा त्याचं प्रोनाऊन्सिएशन चेंज होणार आहे का, नाही. जर एखादी स्ट्रिंग आपण रिव्हर्स केल्यानंतर ही सेमच असेल तर त्या स्ट्रिंगला काय म्हणायचं आहे, पॅलिंड्रोम म्हणायचं आहे. ओके, तर ह्याचं लॉजिक बघा काय आहे. ही जी स्ट्रिंग आहे तर ती मी काय करणार आहे, एक एक लेटर घेणार आहे, एक एक लेटर घेणार आहे शेवटून. ओके, तर एक एक लेटर घेणार आहे आणि ती दुसऱ्या एका स्ट्रिंगमध्ये ठेवणार आहे आणि ती रिव्हर्स झालेली आहे किंवा नाही चेक करणार आहे. तेच लॉजिक मी इथं अप्लाय केलेले बघा. इथं स्ट्रिंग डॉट एच यूज केलेला नाही आहे बिकॉज आपण स्ट्रिंग डॉट एच हेडर फाईलमधील कुठलाच फंक्शन यूज करत नाही आहे. सो इथे फक्त stdio आणि कोनिओज असतील. ओके, मेन फंक्शन. आफ्टर दॅट दोन व्हेरिएबल मी डिक्लेअर करते आहे. एक लागणार आहे फॉर लूपसाठी आणि दुसरं लागणार आहे कशासाठी, मला तो जो स्ट्रिंग आहे तर तो एंड झालेला आहे किंवा नाही हे कळण्यासाठी. बघा, मी एखादी स्ट्रिंग चेक करते आहे, मग ती स्ट्रिंग एंड झालेली आहे का नाही हे कळालं तरच मी थांबू शकते ना, नाहीतर मी इन्फायनाइटली मी चेकच करत राहणार आहे. मग माझा जो लूप आहे तर तो इन्फायनाइटली रन होत राहणार, मग तो बंदच होणार नाही. सो त्यासाठी मला काय करावं लागेल, नल कॅरेक्टर एक चेक करावा लागेल. ओके, बघा इथे दोन स्ट्रिंग घेतलंय मी. पहिला जो स्ट्रिंग आहे तर तिथं युजर एंटर केलेली स्ट्रिंग असणार आहे आणि रिव्हर्स जी असणार आहे ती मी चेक करण्यासाठी यूज करते आणि रिव्हर्स झालेलीच मी प्रिंट करून बघते. दोन्ही सेम असतील तर पॅलिंड्रोम आहे, नसेल तर पॅलिंड्रोम नाही. ओके, एक युजरने स्ट्रिंग एंटर केलेलं आहे ते मी घेतले. आफ्टर दॅट काय करते बघा, मी नल कॅरेक्टर येईपर्यंत मी काय करते, चेक करते स्ट्रिंग. ओके, नल कॅरेक्टर येईपर्यंत चेक करते. त्याच्यानंतर फॉर लूप अप्लाय केलं आहे. आता फॉर लूप का अप्लाय केलं आहे मी, आता काय करते बघा, मी रिव्हर्स n मायनस आय मायनस 1 इज इक्वल टू a ऑफ i आहे किंवा नाही हे चेक करायचे. ओके, आणि दुसऱ्या फॉर लूपमध्ये काय करते मी, i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन इज इक्वल टू n मायनस 1 i प्लस प्लस, आणि ह्या फॉर लूपमध्ये काय करते मी, a ऑफ i इज नॉट इक्वल टू रिव्हर्स ऑफ i. हे जर असेल तर काय करणार,
ब्रेक. नसेल तर काय, आय इज इक्वल टू एन आहे का चेक करणार. आय इज इक्वल टू एन असेल तर स्ट्रिंग ही पॅलेंड्रोम असणार आहे, नसेल तर नाही. ओके, सो इथं एवढंच दिलेलं आहे. आफ्टर दॅट ओके, ह्याचं आउटपुट कसं आलेलं कळालं सगळ्यांना. ठीक. नेक्स्ट, राईट अ सी प्रोग्राम टू फाइंड एंटर्ड अ कॅरेक्टर इज ओवल ऑर नॉट. आता एखादी कॅरेक्टर जी एंटर केलेली आहे ती ओवेल आहे किंवा नाही चेक करायचं आहे. आता ओवेल काय आहेत, कन्सोनंट काय आहेत हे जर माहीत नसेल तर प्रोग्राम कसं लिहिणार. ओके, ओवेल म्हणजे काय, स्वर, मराठीतले स्वर. इंग्लिशमध्ये काय आहेत, 5 लेटर्स आहेत, AEIOU. ओके, तर जर युजरनी AEIOU ह्यापैकी एखादी कॅरेक्टर एंटर केलेली असेल तर ती ओवेल आहे किंवा नाही हे आपल्याला सांगायची आहे. ओके, तर मला काय करायचं आहे, इथं सेम युजरकडून कॅरेक्टर घ्यायचे, मला एकच कॅरेक्टर घ्यायचे. सो %C इथं मला स्ट्रिंग वगैरे काही लागणार नाही, एकच लेटर मी घेते आहे. ओके, तर मी इथं काय केलं आहे, ऑर यूज केलं आहे. तर ह्यापैकी एखादी असेल, ऑरचं लॉजिकच ते आहे, जेवढे काही माझ्याकडे इनपुट आहेत त्यापैकी एक जरी पॉझिटिव्ह किंवा ट्रू असेल, एक जरी ट्रू असेल तर मला काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. तर हेच लॉजिक मी इथं वापरली आहे. इफ ह्याच्यापैकी एक जरी युजरनी एंटर केलेली लेटरपैकी असेल तर ती कॅरेक्टर काय, ओवेल असणार आहे, अदरवाईज नाही. एवढंच आपल्याला इफ आणि एल्स यूज करायचे आणि आउटपुट करायचं आहे. युजरने एंटर केलं C, कॅरेक्टर एंटर्ड इज नॉट अ ओवेल. ओके, कळालेलं सगळ्यांना. ठीक आहे. दिस इज द होमवर्क ऑफ टुडेज व्हिडिओ लेक्चर. काय करायचं तुम्हाला, लिस्ट करायचे स्ट्रिंगच्या सगळे फंक्शन्स आणि सिंटॅक्स लिहायचे एक कुठल्याही 2 फंक्शनचा, आणि एक प्रोग्राम पण लिहायचं आहे. काय करायचं आहे, ते प्रोग्राममध्ये मंथ नंबर युजरकडून घ्यायचे आहेत आणि त्याच्या रिस्पेक्टिवली मंथ डिस्प्ले करायचे. सपोज युजरनी एंटर केलेले आहेत 3, तर 3रा महिना म्हणजे कुठला, मार्च महिना. ओके, तर तो मार्च महिना डिस्प्ले व्हायला पाहिजे. तर इथे तुम्ही 2 डायमेन्शनल ॲरे यूज करून करू शकता. हे हिंट तुम्हाला मी दिलेली आहे. ठीक आहे, होमवर्क कळाला सगळ्यांना. ओके, सो इथं आपलं युनिट नंबर 3 एंड झालेला आहे. सो सगळ्यांनी असाइनमेंट लिहून काढायचे, सगळे व्हिडिओ पुन्हा एकदा बघायचेत, सगळे होमवर्क करायचेत, कोड सगळे रन करून बघायचे आहेत. सो दिस इज फॉर टुडेज व्हिडिओ लेक्चर. थँक्यू अँड हॅपी कोडिंग.